ही तर मस्ती आहे ना. बाबुराव चांदेल मला वाटतं पुण्याचे ना. बरोबर, पुण्याचे. अजितदादांचे खास आहे ते, नगरसेवक होते ते. आणि धनाढ्य व्यक्ती कोणाच्या बरोबर मुजोरी करते, कोणाच्या बरोबर. ट्रॅफिक पोलीस एक रस्त्यावर काम करणारा एक सर्वसामान्य कर्मचारी आहे, त्याचा तर आदर केला पाहिजे सगळ्यांनी. ऊन, पाऊस, थंडी, धूळ, कित्येक ट्रॅफिक पोलिसांना श्वासाचे त्रास आहे. असं सगळं जीवनाशी खेळत असताना त्यांच्या अंगावर जाणं किंवा त्यांच्याशी करणं मला असं वाटतं चूक. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले, आजचा 3रा दिवस आहे उपोषणाचा. सरकारने अद्याप काही दखल घेतली ना. त्यांच्या मागण्या ज्या आहेत, सरकार वारंवार मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आदर तर करते असं म्हणतं, मागण्या मान्य करू असंही म्हणतं. परंतु 8 आंदोलनं त्यांची झाली, अजून 1 मिलीमीटर सुद्धा आंदोलन पुढे गेलेलं नाही असं मला वाटतं. आंदोलनं मनोज पाटील जरांगे करतायत, जनता त्याला भरभरून पाठिंबा देते. पण सरकार या भावनेशी, मनोज जरांगे जे भावना मांडतात त्याच्याशी खेळतंय. दादा, 10 कोटींच्या इंटरसेप्टर व्हेकलवर जे काय रडार बसवले जातात परिवहन विभागाच्या गाड्यांवर, त्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. मात्र 22 कोटी रुपये खर्च करून ते विकत घेतलेत. म्हणजे परिवहनाच्या गाड्यांवर जे काय रडार बसवले जातात, कॅमेरे बसवले जातात, जास्त पैसे देऊन खरेदी केले. सरकार धंदा करणाऱ्या लोकांचं झालेलं आहे. मंत्र्याच्या हातात काही राहिलेलं नाही. एजन्सीज येतात, उद्योगपती येतात, सरकारच्या एखाद्या माणसाला पटवतात आणि अशा प्रकारचं काम मंजूर करून घेतात. आता जो कोणी रडारवाला असेल त्याची कुठे रडारची कंपनी नसेल, फॅक्टरी नसेल, उत्पादन नसेल, कुठून तरी आणणार, कुठून तरी बसवणार. 10 कोटीचे 20-22 कोटीला घेणार, याचा अर्थ 2-5 कोटी तो कमवणार, 5-7 कोटी तो वाटणार. हे आताच्या सरकारचा व्यवसाय झालेला आहे. गुलाबराव पाटलांनी एक दावा केला की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण त्या सगळ्यांनी त्यांना समजवलं आणि मग त्यांनी ते तर सगळ्यांसमोरच आहे ना की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, नाही होऊ शकले, रुसले. त्यांच्या लोकांनी त्यांना पटवलं आणि ते पण उपमुख्यमंत्री झाले. हे सगळ्या जगासमोरचं सत्य आहे. आणि आता पदावर आहेत एवढंच. त्या पुढं असं म्हणले एकनाथ शिंदे की मी सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहिलो नाही. सत्तेसाठी गद्दारी केलेली आहे, सगळ्या जगाने पाहिलं, महाराष्ट्राने पाहिलं. आणि या सत्तेला चिकटून राहिले असं म्हणणं चुकीचं आहे. मग पहिल्याच दिवशी म्हणायला पाहिजे होतं की भारतीय जनता पार्टी जो मुख्य होते, जसं अजितदादा म्हटले तसं म्हणायला पाहिजे होतं. मग दिल्लीला जायचं, रागवायचं, गावाकडे निघून जायचं, हे काय प्रकार आहे? सत्तेला चिकटून राहण्यासाठीचीच ही वृत्ती आहे. प्रताप सरनाईक आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये धुसफूस दिसली. राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभा राहत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ती बदलत असते, आपला बदल होत असते. सत्य आहे ना, हे काय चूक बोलले प्रताप सरनाईक, योग्य बोलले. तानाजी सावंतांची जी काही ही आहे आटापिटा, त्याच्यावरती त्यांचं हे पहा, प्रताप सरनाईक जे बोलले ते सत्य बोलले. कोणती राजकीय खुर्ची कोणाची का शकत नाही, हे काही सत्य नाही आहे. एक टेम्पररी व्यवस्था आहे. ही आज राहील, उद्या जाईल. ही मानसिकता सगळ्यांचीच असली पाहिजे, माझी असेच सगळ्यांची असली पाहिजे. खुर्च्या काय रोजच आपल्या ताब्यात असतात किंवा आपण रोजच खुर्चीवर बसू शकतो अशातला काही भाग नाही. पालकमंत्रीपदाची अजूनही 2-3 टप्प्यावर चर्चा सुरू आहे. रायगड नाशिकचा वाद आहे. दुसऱ्या बाजूला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर आनंद झाला असता असं पंकजा मुंडे म्हणाले. अस्वस्थ आत्मा असं म्हणता येईल याविषयी. कारण मनात तेच आहे, त्यांच्या पोटात ते जे ओठात आलेलं आहे. पंकजाताई नाही व्हायचं, धनंजय मुंडे नाही व्हायचं. आणि आता दोघे झाले नाही जनतेच्या विरोधामुळं. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही पंकजाताई तर होतील तर बिलकुल वाटणार नाही. कारण अजितदादांनी ज्या अर्थी घेतलं त्या अर्थी पंकजाताई होणार नाही, ते राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेलं दिसतंय. धनंजय देशमुख प्रकरणातले जे सिव्हिल सर्जन होते डॉक्टर अशोक थोरात यांच्यावरही संशयाची सुई निर्माण झालेली आहे. धनंजय मुंडे आणि कराडामुळे त्यांना बीडला बदली झाल्याची माहिती समोर आली आणि संतोष देशमुख शवविच्छेदन अहवाल योग्य दिलाय का असा सवाल अंजली दमाने यांनी उपस्थित केला. ते तपासलं पाहिजे. योग्य मुद्दा अंजली ताई दमाने यांनी उपस्थित केलेला आहे. फक्त या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट आहे. मारहाण सगळ्या आरोपीने
वापरलेलं साहित्य सगळं जप्त झालेलं आहे. पण त्या म्हणतात त्या मुद्द्याची सत्यता तपासली पाहिजे. निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन झालं. वी सपोर्ट मार्केटवाडी नावाने. वी सपोर्ट मार्केटवाडी. बरोबर आहे. मार्केटवाडीच्या जनतेनं बॅलेटवर नमुना काय सरकारची मदत नाही मागितली त्यांनी, पण तेच थांबवलं सरकारने. तेच मतदान त्यांनी थांबवलं. होऊ द्यायचं ना जरा नमुना समोर येऊ द्यायचा, पण सरकारला खऱ्या अर्थानं सत्य बाहेर येईल याची भीती वाटते आणि म्हणून आंदोलन योग्य येते. मनोज जरांगेंवरती बोलताना प्रसाद लाड यांची जीभ घसरली आहे. ते म्हणतात की हे नौटंकीचं हत्यार आहे. जरांगेंनी सांगावं तुमच्या आकाचे आहेत का? समाजाची फसवणूक करून पुन्हा उपोषणाची नौटंकी का, असं लाड म्हणतात. फक्त लाड वगैरे हे भारतीय जनता पार्टीनं या आंदोलनात सोडलेले भाट आहेत. या आंदोलनात सोडलेले शब्द नाही वापरत मी, भाट हा शब्द वापरतो. बरं, पण प्रसाद लाड यांच्याबद्दल तुम्हाला नेहमी वाईटच शब्द का सुचतात? भाट शब्द बोललो ना मी की बरोबर करायला ठेवलेलं भाजपने. मागे सभागृहात त्यांना शिवी घातली होती, आता सुद्धा तुमच्या तोंडामध्ये शिवी वजा शब्द आला होता, तो तुम्ही टाळला. शिवी वजा नव्हता आला, तो शिवी नाही आहे. ती एक नाव आलं होतं माझ्यासमोर. शिवी नव्हतं देत मी. लाड या व्यक्तीबद्दल असं काय आहे की तुम्हाला? लाड मित्र आहेत माझे ते. हॅलो. हा मॅडम. दादा, दुसरा प्रश्न आहे. सुनील तटकरेंनी व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांनी उत्तर देताना महेंद्र दळवीचं वक्तव्य आहे की सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. वाटतं हे आता सत्ताधारी पक्षातलेच लोक एकमेकाची आडवा आणि एकमेकाची जिरवा करतात. महाराष्ट्राने आता हा यांचा तमाशा बघायचा, एवढंच मी म्हणतो. बरं, आता महापालिका निवडणूक आहेत मुंबईच्या. संजय राऊतांचं एक वक्तव्य झालं की सोबळाचा जो नारा आहे तो मुंबई पुरताच आहे. मुंबईत सोबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची भावना. सर्वच ठिकाणी सोबळावर लढणार नाही असं राऊत साहेब म्हणतात. नाही, ही भूमिका बरोबर आहे. जिथल्या कार्यकर्त्याची भूमिका सोबळावर लढायची त्याला सोबळावर लढू द्यावं. जिथल्या कार्यकर्त्याची आघाडी म्हणून लढायची इच्छा त्याला आघाडी म्हणून लढू द्यावं, अशी आमची सगळ्या शिवसैनिकांची भावना आहे. त्या युनिटवर ते सोडावं. जिल्ह्याचे असेल, तालुक्याचे असेल, त्या युनिटवर ते सोडून द्यावं. कारण ही लहान लहान निवडणुकीत उमेदवार मोठ्या संख्येने असतात. जागा वाटपात 2-2 महिने जातात. प्रचाराला 4 दिवस उरतात. त्याच्यामुळं अशा भूमिका घ्याव्या लागतात. जेव्हा राऊत साहेब बोलले मुंबई पुरतं, मुंबई सोडून नसेल, तर माझं त्याच्या पुढचं जाऊन म्हणणं आहे की मुंबई सोडूनही स्थानिक युनिटला हे अधिकार बहाल केले पाहिजे, प्रदान केले पाहिजे. आपल्या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे दिल्ली विधानसभेचा प्रचार करण्यासाठी जाणार आहेत. कोणत्या पक्षाचं करतात? भाजपचाच करते. आता हे भाजपने ठेवलेले लोक आहेत सगळे. जसे आता मी प्रसाद लाड विषयी बोललो, स्वतःच हे करण्यासाठी इकडे तिकडे फिरवतात ते यांना. कोणाचं आहे का? चला, थँक्यू. या आंदोलनासाठी डायरेक्ट